नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत खूप साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केले। तर अर्ज केल्यानंतर खूप साऱ्या शेतकऱ्यांना पेमेंट करा असे मेसेज आलेले होते किंवा ऑप्शन साइटवर दाखवत होते। तर जोपर्यंत शेतकरी पेमेंट करत नाही तोपर्यंत त्यांचा अर्ज ड्राफ्ट मध्येच राहिला जातो। हे आपण पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये पण पूर्ण या विषयी माहिती घेतली होती, कोणत्या शेतकऱ्यांना पेमेंट करायचंय, कोणत्या शेतकऱ्यांनी पेमेंट करायचं नाही। आता खूप सारे शेतकरी घाबरून पेमेंट करत नव्हते की पेमेंट केल्यानंतर आम्हाला ऑप्शन येतोय का नाही, वेंडर सिलेक्ट करायचा ऑप्शन येतोय का नाही, अशा खूप सारे शेतकऱ्यांनी असेच घाबरून पेमेंट केले नाहीत। त्यांचा अर्ज आहे तो तसाच ड्राफ्ट मध्ये पेंडिंग राहिलेले आहेत। तर अशा शेतकऱ्यांना आता वेंडर सिलेक्शन करायचे ऑप्शन येत नाही। तर कालपासूनच खूप साऱ्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्ट करा हे मेसेज आलेले आहेत। तर हे मेसेज तुम्हाला काल नाही तर लक्षात घ्या तुम्ही पेमेंट केले नाही। खूप सारे शेतकऱ्यांचे मेसेज येत आहेत, आपण जे व्हिडिओ टाकले त्या व्हिडिओ खाली कमेंट आहेत की सर मला वेंडर सिलेक्ट करण्याचा ऑप्शन अजून आला नाही। तर लक्षात घ्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलाय सौर पंप योजनेसाठी, मागील त्याला सौर पंप योजनेसाठी फॉर्म भरलाय पण त्यांनी अजून पेमेंटच केलं नाही, तर अशा शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन म्हणजे आपण कोणत्या कंपनीकडून सौर पंप बसवणार आहे ह्या कंपनी सिलेक्ट करण्याची निवडण्याचं ऑप्शन येतच नाही। तर आता महावितरणद्वारे जी मागील त्याला सौर पंप योजना राबवण्यात येत आहे त्या योजनेमध्ये तुम्ही पेमेंट केल्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जात नाही किंवा सबमिटच होत नाही। तर सबमिट न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पेमेंट किंवा वेंडर सिलेक्ट करण्याचं किंवा पुढचे ऑप्शन अवेलेबल होत नाहीत। आता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण शेतकऱ्यांना माहिती दिली होती ह्याबद्दल डिटेलमध्ये, तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे की जर तुम्ही या योजना व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेताल, म्हणजे या संलग्न दोन योजना पहिल्यांदा राबवण्यात आल्या होत्या। कुसुम सौर पंप योजना ती नंतरनी मेडामार्फत राबवण्यात आली। तर अशा योजनेमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल, ह्या योजनेमध्ये संलग्न आता 2-3 योजना संलग्न झाल्यात, तर तुम्ही कोणत्याही जरी योजनेसाठी फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला पेमेंट करा किंवा वेंडर सिलेक्शन करा असा ऑप्शन आला असेल तर लवकरात लवकर तुम्ही पेमेंट करून घ्या। पण आपण पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आपल्या की जर तुम्ही पाठीमागे कोणत्या म्हणजे कुसुमसाठी असं किंवा मेडामार्फत चालवण्यात येणाऱ्या योजनेसाठी अर्ज केला असेल तर डबल या योजनेसाठी अर्ज करू नका किंवा डबल पेमेंट करू नका। आता मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये डबल पेमेंट झालं तर तुमचं तिकडे पण तुम्हाला ऑप्शन येईल आणि इकडे पण पेमेंटचं ऑप्शन, असं खूप साऱ्या शेतकऱ्यांचं बद्दल होत आहे। अशा तक्रारी पण आपल्याला येत आहेत की सर मी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे, मेडा मार्फत माझा अर्ज मंजूर पण झालेला आहे, त्याचं पेमेंटचं ऑप्शन आता मला आलेलं आहे, पण मी मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये पण पेमेंट करले आहे। तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही चुकीची गोष्टी करू नका। आता राहिला वेंडर सिलेक्शनचा, तर वेंडर सिलेक्शन ज्यांनी पेमेंट केले ते आता जिल्हेवाईज जर तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये कोटा शिल्लक असेल, आता सौर पंप योजनेचा बसवण्याचा प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा कोटा ठरवलेला असतो, तो कोटा शिल्लक असेल तर तुमचा लवकर नंबर येतो आणि तुम्हाला वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन लवकर येतो। तर वेंडर सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला किती दिवसात पंप भेटणार ही पण खूप शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली असते। आता शेतकरी काय करतात, वेंडर सिलेक्ट करा। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 14 कंपन्या यासाठी अधिकृत आहेत आणि त्यांचं आपल्याला लिस्टमध्ये नाव पाहू शकतात। ते 14 कंपन्या आपल्याला वेंडर सिलेक्शन करण्यासाठी लिस्टमध्ये अवेलेबल आहेत। पण जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार काही कंपन्या असू शकतात किंवा काही जिल्ह्यामध्ये काही कंपन्या काम करत नाहीत। तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या लिस्टनुसार वेगवेगळ्या कंपन्या दाखवल्या जातील तुम्हाला त्या यादीमध्ये। तर आपण या स्क्रीनवर पाहू शकता की या ठिकाणी तुम्ही आपला महाविद्यालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतो की ओपन केल्यानंतर तुम्ही सध्याची स्थिती, तुमच्या अर्जाची सध्याच्या स्थितीवर क्लिक केल्यानंतर तुमचा एमटी नंबर किंवा दुसरे तुम्ही जर कुसुम सौर पंप योजना किंवा मेडा मार्फत केला असेल त्या ठराविक वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा एमटी नंबर किंवा एमके नंबर असे वेगवेगळे नंबर असतात। आपला आयडी नंबर एक जनरेट होतो, तो नंबर या ठिकाणी टाकला तुम्हाला तुमचं स्टेटस या ठिकाणी पाहू शकता, स्टेटस पाहण्यास मिळून जातात। तर या स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला आता ज्या ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी असं स्टेटस आलेलं आहे की
वेंडर सिलेक्ट करा. तर वेंडर सिलेक्ट करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हे डेटच कधी येणार, तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचं पेमेंट अप्रूव्ह झालं, तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला. लक्षात घ्या, सर्वांना अशा प्रकारे वेंडर सिलेक्ट करा हे स्टेटस येत नाही. जर असं स्टेटस येत नसेल तर तुम्हाला थोड्या दिवस वाट पाहावी लागेल. तुम्ही पेमेंट केलं असेल, महिना झालं, 2 महिने झाले, किंवा काही जणांना पेमेंट केल्यानंतर 15 दिवसात पण वेंडर सिलेक्ट करा असं ऑप्शन येते. आता तुमच्या जिल्ह्यानुसार ते अवलंबून असते की तुम्हाला कधी ऑप्शन येणार, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात तो कोटा शिल्लक आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला मेसेज अशा प्रकारे तुमचा स्टेटस दाखवत असेल की या ठिकाणी तुम्ही वेंडर सिलेक्ट करा, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की वेंडर तुम्हाला सर्व दिसतील. तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे वेंडर अवेलेबल असतील ते वेंडर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळून जातात. त्या वेंडर मधून तुम्ही तुमचा वेंडर सिलेक्ट करा. वेंडर सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतरची प्रोसेस काय आहे ती पण लक्षात घ्या. वेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुमचा वेंडर आणि महावितरण सिलेक्ट झाल्यानंतर ही सर्व लिस्ट ही महावितरणकडे पाठवली जाते. वेंडर प्रत्येक वेंडरनुसार जशी लिस्ट वेंडरची तयार होते, ज्या जिल्ह्यानुसार जेवढे वेंडर सिलेक्ट केले जातात, आपण सिलेक्ट केलेली वेंडरची लिस्ट सर्व महावितरणकडे पाठवली जाते. आता ती लिस्ट पाठवल्यानंतर ती लिस्ट परत त्या ठिकाणी व्हेरीफाय होते. परत ते वेंडरला ते मेसेज केले जातात की तुम्ही जॉईंट सर्व्हेसाठी शेतकऱ्याच्या शेतावर जा. जॉईंट सर्व्हे मध्ये एक वेंडर असतो आणि एक महावितरणचा एक व्यक्ती असतो. म्हणजे 2 व्यक्ती आणि आपला तिसरा, म्हणजे शेतकरी आणि हे कंपनीचा व्यक्ती आणि महावितरणचा एक व्यक्ती, असे 3 जणांनी हा जॉईंट सर्व्हे करायचा असतो. जॉईंट सर्व्हे झाल्यानंतर पण लगेच तुम्हाला तुमचा पंप बसेल असं नाहीये. जॉईंट सर्व्हे झाल्यानंतर ही सर्व सर्व्हेची जी डिटेल असते ती ऑनलाईन आहे, ती महावितरणकडे पाठवली जाते. त्यानंतर ह्या योजनेसाठी ठराविक विभाग असतो, त्या विभागात सर्व डिटेल तुमची चेक केली जाते. तुमचे जे क्षेत्र आहे ते बरोबर आहे का, तुमचं जल साधन जे आहे ते बरोबर आहे का, त्यावर काय प्रॉब्लेम आहे का, तुमचे जे सर्वे झालाय सर्वे व्यवस्थित झालाय का, ही सर्व डिटेल चेक केली जाते. नंतर तुम्हाला जो आहे ते जिल्हा वाईज तुमचा जो आहे तो सौर पंप बसवण्याची प्रोसेस चालू होते. आता त्यानंतर मंजूर झाल्यानंतर ती सर्व कंपनीला डिटेल पाठवली जाते. कंपनी मग तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते की तुमचा सौर पंप बसवण्याची मंजुरी आलेली आहे. तर सौर पंप बसवण्यासाठी तुम्हाला 1-2 महिने ते 3 महिने ते 6 महिने एवढा कालावधी पण लागू शकतो, पण जास्तीत जास्त 3 महिने कालावधी लागतो. 3 महिन्याच्या आत जॉईंट सर्व्हे झाल्यानंतर 3 महिन्याच्या आतमध्ये तुमचा सोलर पंप बसवला जातो. तर आपण पाहिलंच या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं की अशा प्रकारे जर तुम्हाला दाखवत असेल की वेंडर सिलेक्ट करा, तर लवकरात लवकर वेंडर सिलेक्ट करून घ्या. कारण काय होतं, आता हे वेंडरची संख्या आहे ना, आता जिल्ह्यामध्ये त्यांना ठराविकच ही असते, कोटा असतो वेंडरला. प्रत्येक वेंडरला ठराविक कोटा असतो. तेवढा कोटा त्यांचा संपला की तुम्हाला जो वेंडर पाहिजे, म्हणजे तुम्हाला जी कंपनी पाहिजे ती कंपनी त्या ठिकाणी अवेलेबल राहत नाही. तर लवकरात लवकर जर तुम्हाला ऑप्शन येत असतील तर पहिल्यांदा तुम्हाला खूप सारे ऑप्शन, खूप सारी कंपन्या त्या ठिकाणी पाहायला भेटतील. पण नंतर काही दिवस तुम्ही जर वाट पाहत राहिला की मला आता विचार करायचा कोणता करू, त्यामधील तुमच्या खूप साऱ्या कंपन्या कमी झालेल्या दिसतील. कारण की प्रत्येक कंपनीला जिल्ह्यावाईज काहीतरी कोटा दिला असतो, संख्या असते की एवढे तुम्ही सौर पंपचे सेटअप बसवा. त्यांची तेवढी कॅपॅसिटी संपली की त्यातून वेंडर गायब होतात. नंतर जे वेंडर शिल्लक राहतील तेवढ्यातूनच तुम्हाला चॉईस करायला लागतं. आणि जर तेवढ्यातून चॉईस नाही केलं तर तुमचं ते अर्ज पाठीमागे राहिलेलं होतो. नंतर तुमच्या प्रोसेसला जर परत नाही लिस्ट आलं तर मग प्रोसेस पुढे वेळ लागू शकतो. त्यासाठी लवकरात लवकर वेंडर जर ऑप्शन आहेत असेल तर सिलेक्ट करून घ्या. आणि वेंडरच्या आपल्याला सिलेक्ट करण्याआधी त्या कंपनीबद्दल माहिती घ्या. पूर्ण डिटेल माहिती हवी असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. कोणता वेंडर सिलेक्ट करायचा, कशा प्रकारे वेंडर बद्दल माहिती, कोणत्या कंपनीबद्दल माहिती हवी असेल तर आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण जवळजवळ प्रत्येक वेंडरशी आपल्याला कॉन्टॅक्ट करून देण्याचा आपण प्रयत्न करण्यात येईल. तर काही माहिती हवी असली सौर पंप योजनेविषयी तर आपली सर्व कॉन्टॅक्ट डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल असतात. आता खूप सारे लोक मेसेज करतात, कमेंट करतात. तर आता एक
सर्वांनाच कमेंटचा रिप्लाय देणे शक्य होत नाही किंवा सर्वांचेच मेसेजचे रिप्लाय देणं शक्य होत नाही. जर कॉमन एक क्वेश्चन आपण पिक केला आणि त्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. आणि काही जर खूप महत्वाचे प्रश्न असतील तर त्यांना आपण डायरेक्टली कॉल किंवा मेसेज करून माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करण्यात येईल. तर याविषयी अजून कोणती माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याविषयी आपण नक्की व्हिडिओ बनवून व्हिडिओ सर्वांत जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब